आहे आणि त्याबद्दल थोडक्यात माहिती बोधिसत्व बुद्ध विहाराचे अध्यक्ष LS जाधव गुरुजी आपणाला सांगणार आहेत। आज 69वा धम्मचक्र प्रवर्तक दिन अर्थात अशोक विजयादशमी दिनाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देऊन या देशामध्ये तथागत भगवान बुद्धांनी जी धम्मक्रांती केली होती त्या धम्मक्रांतीनंतर जवळजवळ 1000 वर्ष ते 1500 वर्षापर्यंत प्रतिक्रांती करून तथागत भगवान बुद्धांची बुद्धभूमी धम्मभूमी असलेला भारत हजारो वर्ष या देशामध्ये मनुस्मृतीच्या नावानं गुलामी, शोषित, पीडित अशा पद्धतीनं जगत होता, गावकुसाबाहेर राहत होता। त्याला राजकीय, धार्मिक, सामाजिक आणि वैचारिक असं कोणतेही नेतृत्व नव्हतं आणि ते नेतृत्व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः या देशामध्ये जी क्रांती केली त्या क्रांतीच्या निमित्तानं जो विचार केला, जो अभ्यास केला, या देशामध्ये माझा समाज गावकुसाबाहेर का आहे, माझ्या समाजाला राजकीय नेतृत्व का नाही, माझा समाज आर्थिक स्थितीमध्ये का नाही, आणि म्हणून लंडन, फ्रान्स असेल, अमेरिका असेल या देशामध्ये जाऊन त्यांनी विद्वत्ता पूर्ण केली आणि विद्वत्ता पूर्ण करून स्वतःच्या असलेली 4 मुलं आहेत, 4 मुलाकडे लक्ष न देता त्यांना साथ देणाऱ्या माता रमाई यांचं फार मोठं त्यांना पाठबळ मिळालं आणि त्यागमूर्ती माता रमाईनं बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिली आणि त्यामुळे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये धम्मक्रांती करून पूर्ण गाव कुसाबाहेर असलेलाच समाज नसेल तर व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, नैतिकता यावर आधारलेला बौद्ध धम्म देऊन जो बौद्ध धम्म आहे जगामध्ये सर्वश्रेष्ठ धम्म आहे, ज्यांच्याकडे नैतिकता आहे तो ह्या धम्माकडे येऊ शकतो आणि म्हणून नैतिकतेनं संपूर्ण सदाचारानं जीवन माणूस जगला पाहिजे, आदर्श समाज घडला पाहिजे आणि आदर्श राष्ट्र घडलं पाहिजे। या भूमिकेवर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठाम होते आणि म्हणून त्यांनी स्वतः बौद्ध धम्म दीक्षा घेतली आणि अशोक विजयादशमी दिनी ऑक्टोबरमध्ये 1956 साली बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखोंना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन हे 3रं धम्मचक्र गतिमान केलं। प्रथम तथा